बातमी आहे वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या नुकसानाची। अतिवृष्टी की मानवनिर्मित पूर। मेट येथील रंगतरंग कंपनीमुळे शेतात पाणी, घोडुंदेपाडा येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। प्रशासन कारवाई करणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष। नमस्कार, मी जयेश घोडुंदे आणि तुम्ही पाहत आहात संवाद महाराष्ट्र न्यूज। आपण बघत आहात की गेल्या काही दिवसापूर्वीच या पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणे पूरसदृश्य परिस्थिती झाली होती आणि यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे हाल झालेत। यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय। परंतु स्थानिक पातळीवर जेव्हा आम्ही गेलो त्यानंतर समजलं की हा नक्कीच सगळ्या ठिकाणी पूर परिस्थिती होती, परंतु अनेक ठिकाणी मानवनिर्मित पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। आपण ज्या ठिकाणी ठिकाणी आहोत हा भिवंडीवाडा महामार्गावर जवळ तानसा फार्म जवळ हे स्थान आहे। या ठिकाणी बघता आपण की या ठिकाणी एक दगडी भिंत बांधली आहे, बांधकाम केलेले आहे। या ठिकाणी जो हा भाग आहे या ठिकाणी एक नैसर्गिक नाला होता। हा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह या विकासकांनी या ठिकाणी भिंत बांधून तो अडवलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी बघता आपण की अतिशय छोटा एक पाईप टाकून या ठिकाणी पाणी जाण्यासाठी त्यांनी पाईप टाकलेले, परंतु जो नैसर्गिक नाल्याचा मूळ प्रवाह होता तो छोट्याशा नाल्यामध्ये पाणी गेल्यामुळे या ठिकाणी आपण बघता की मोठ्या प्रमाणे जी शेती आहे ही भात शेतीमध्ये नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून मोठ्या प्रमाणे भात शेतीचं नुकसान झाले आणि या वर्षी शेतकरी मुलांना मोठं नुकसान होऊन या ठिकाणी ते भात शेती करू शकत नाही। आज आपल्याकडे विकासक येतात, परंतु ज्या आपल्या नैसर्गिक शेती आहे ही शेतीचं मोठ्या प्रमाणे नुकसान या विकासकाने झालं आहे। नक्कीच या विकासकांना कुठेतरी आला घातला पाहिजे, प्रशासनाने यांना कडक कारवाई केली पाहिजे। आज आपण या एका विकासकामुळे अनेक शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचं नुकसान झालंय। नक्कीच या कारण आपला हा वाडा तालुका हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे आणि या जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणे भात शेतीचं उत्पादन घेतलं जात आहे। परंतु या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून दुसऱ्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणे नुकसान या विकासकाने केलंय आणि माहिती मिळाली की या अगोदरही जेव्हा या नाल्याचं हे बांधकाम चालू होतं यावेळी येथील शेतकऱ्यांनी या नाल्यासाठी विरोध केला होता की हा नाल्याचा नैसर्गिक प्रवाह तुम्ही बदलू नका, यामुळे आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। यासाठी त्यांनी वाडा तहसीलदार असेल या ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, परंतु त्यांची कुठलीही दखल या प्रशासनाने घेतली नाही आणि याचा नाहक त्रास इथली शेतकऱ्यांना भोगावा लागत, कारण त्यांचं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। यावर्षी ते शेती करू शकत नाही। त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन या खाजगी विकासकावर कारवाई करण्यात यावी आणि सदर असलेली ही भिंत तोडून जो नैसर्गिक मूल प्रवाह होता तो सुरळीत करण्यात यावा, जेणेकरून येथील शेतकऱ्यांना न्याय मिळेल।